हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने संपन्न होत आहे। त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। यतांगण 23 धावांचा टार्गेट आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघासमोर आणि पहिल्याच बॉलवरती षटकार येतो। यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑनला क्लिअर करतोय आणि लगातारचा हा दुसरा षटकार कल्पेश साळुंके आणि वैभव थेरच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण सुरू आहे। 3 बॉलवरती लगातार 3 षटकार ठोकतोय तो कल्पेश साळुंके। 5 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला। तो कल्पेश आणि या बॉलवरती मॅच फिनिश केली आहे, सामना जिंकलाय। 29 चेंडू आणि तब्बल 10 विकेटनं 29 चेंडू राखून आणि 10 विकेटनं हा सामना जिंकलाय तो फलंदाजी करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघानं। ध्रुवी एंटरप्राइजेस संघाचं मनपूर्वक अभिनंदन। स्वर्गीय रोहिदास शुभेच्छा। विशू बोराडे, निखिलजी राऊत, अनिकेतजी देवगरे आणि सचिनजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ पहिला सामना। आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये। बॉल साइड स्क्रीनच्या बाजूने सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय। या बॉल वरती षटकार, बॅट मैदानाच्या आतमध्ये तडपली है भाई, अभी ये भी कहा पीछे रहने वाले। दोन्ही बाजूने आक्रमण, समोरच्या बाजूला खेळलेला अनोख्या अंदाजामध्ये बॉल सीमारेषा पलीकडे प्रच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी। याचा झंझावात क्षेत्ररक्षक आहे, डीपला बॉल वरती येतील, अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय संघासाठी। काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत। समय सूचकता, हजर जबाबीपणा या गोष्टींना फार मोठं महत्व आहे। वेळेप्रसंगी तुम्ही निर्विडिश लॉंग ऑफला पायांचा वापर, समोरच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षकांच्या आहे, मधी साइड स्क्रीनला चिरणारा एक जबरदस्त फटका सीमारेषा पार। या हा षटकार होता। पुन्हा पायांचा वापर, डीपला प्रोटेक्शन नाहीये, खेळाडू धावतात बॉलच्या संरक्षणासाठी, वेगाने गेले परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली। बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून आणखीन एक बॉल सीमा पार। धावा मिळतात 4, आलाय धावसंख्या वाढवणारा